एक महत्वाची बातमी समोर ते शेतकरी कर्जमाफीतील जाचकाटींच्या विरोधामध्ये रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। कर्जमाफीवरील जाचकाटी शिथिल कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशा मागणीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय। मात्र प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। मात्र अन्नत्याग आंदोलनावरती रोहित पवार हे ठाम आहेत। अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ट्विटरवरती एक पोस्ट केलेली होती। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे। सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा ही विनंती, असं आवाहन रोहित पवारांनी शेतकऱ्यांना केलंय। आमदार रोहित पवार यांचं शेतकऱ्यांसाठीचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आज सकाळी 9 वाजता सुरू होतोय आणि आपण आता आंदोलन स्थळी आहोत आणि आमदार रोहित पवार हे महापुरुषांना वंदन करून या आंदोलन स्थळी दाखल होणार आहेत। संत गाडगे बाबांचा ना वंदन करून, अहिल्यादेवी होळकरांना वंदन करून हे मंदिर परिसरामध्ये जाणार आहेत। नामदेव पायरी इथं नतमस्तक होणार आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालून या आंदोलन स्थळी दाखल होणार आहेत। आंदोलनाची टॅगलाईन वारसा विचारांचा मार्ग संघर्षाचा असं त्यांनी म्हणलेलं आहे आणि प्रमुख 7 मागण्या ज्या आहेत त्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये विविध ज्या अटी सरकारने लावलेल्या आहेत त्या रद्द कराव्या। त्यामध्ये जे 50,000पर्यंतची कर्जमाफीची मर्यादेची अट रद्द आहे अशा सहित ज्या अटी आहेत त्या रद्द कराव्या। त्यामधील एक अट सरकारने रद्द केलेली आहे। मात्र आता आमदार रोहित पवार यांच्याकडून या मागण्या होत आहेत। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरद पवार पक्ष गटाचे जे आमदार आहेत ते या आंदोलनापासून अनिभिज्ञ आहेत असं काल त्यांनी सांगितलं असलं तरी ते शेतकऱ्यांसाठी या आंदोलनामध्ये दाखल होतील असं त्यांनी म्हणलेलं आहे। म्हणजे संपूर्ण केंद्रबिंदू हा रोहित पवार हे असणार आहेत आणि हे बेमुदत आंदोलन आहे। अटी जोपर्यंत रद्द होत नाहीत आणि कर्ज माफी पाहिजे, त्यांना संपूर्ण कर्ज वसुली नको असं त्यांच्या ह्याच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे। एकंदरीत पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन होत आहे। वातावरण राजकीय तापलेलं आहे। विधान परिषदेची निवडणूक काही दिवसांवरच असताना हे पंढरपुरात आंदोलन होत आहे आणि त्याच्याकडं संपूर्ण लक्ष असणार आहे की नेमकं प्रशासनाने परवानगी दिली नसताना हे आंदोलन होत आहे आणि